कारण मग ते जरी दुसऱ्या पक्षात असेल तरी आवडायचे आणि त्यांच्या माझ्या विचारामध्ये मग साम्यता दिसायची. मग अजूनही आठवतं एक दिवस मग घरी जेवायला बोलवलं त्यांनी आणि ते मग म्हणाले की माझ्या पक्षात ये, मी उद्या तुम्हाला मंत्री करतो. मी त्यांना सांगितलं तुम्हाला याची कदाचित माहिती नसेल, माझे वडील तिथून येऊन हातात काडी घेऊन मग काड्या मारतील. म्हणजे मी तुम्हाला ऑफर दिली होती तेव्हा ऑफर दिली होती, पण असा विचारच कधी शिवू शकत नाही दुसऱ्या पक्षाचा, कारण हा पक्ष जीना यहाँ मरना यहाँ, हा गर्दिश में तारे रहेंगे कभी तो रहेंगे, पण या पक्षामध्ये विचारच करू शकत नाही आपण. कारण या पक्षामध्ये आपण सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी कधीच जोडल्या गेलो नाही. माझे वडील विभाग संघ चालक होते. कदाचित मी राजकारणातही आलो नसतो जर माझे वडील संघ स्वयंसेवक म्हणून आणीबाणीत गेले नसते. माझे वडील डॉक्टर होते, आमची उत्तम प्रॅक्टिस होती. म्हणजे आमच्या दवाखान्यात पाय ठेवायला गर्दी, जागा नसायची एवढी गर्दी असायची. आता असं आहे की तेव्हा ते 19 महिने जगमध्ये गेले आणीबाणीत आणि मी डॉक्टर होऊ शकलो नाही. कदाचित मी डॉक्टर तेव्हा होऊ शकलो असतो तर या सर्व चक्रातही आलो नसतो, आज तुमच्या कट्ट्यावरही आलो नसतो, मी आपल्या डॉक्टरी खुर्चीवर बसलो असतो. ते झालो नाही म्हणून मग MCOM MPhil करायला गेलो. पण तेव्हाही लोकसभेत पराभूत झालो आणि मनात एक विचार आला होता तेव्हा की आता राजकारण सोडावं 89 मध्येच. कारण तेव्हा मी आचार्य विनोबा भावेचं एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकात पत्रकारांनी आचार्य विनोबा भावेला एक प्रश्न केला, चांगला प्रश्न होता. ते म्हणाले की तुम्ही का ॲक्टिव्हली राजकारणात जात नाही. तेव्हा विनोबा भावे म्हणाले की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या या समुद्रात जाऊन जातात, पण समुद्र कधीच गोड होत नाही. तसं राजकारणाचं आहे. कितीही चांगले लोक राजकारणात गेले तर राजकारण काही शुद्ध होतील याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मग माझ्या मनात हा विषय आला की म्हणतो अरे हे तर आपण सोडलं पाहिजे, हे चूक आहे आपली, आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आमच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली जे पराभूत झाले होते 89 मध्ये. आणि मग त्यांनी विचारलं कोणाला काही विचारायचं आहे का. तर आपल्यात तो उत्साहच होता. भीती तर कोणाची असण्याचं कारण नाही, जगातले सर्वात जास्त भाग माझ्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे भीती असण्याचं तर कारणच नव्हतं. मी त्यांना हा प्रश्न विचारला, म्हणतो अरे राजकारण तर चांगलं नाही आहे, राजकारणामध्ये काहीही होतं असं आचार्य विनोबा भावे म्हणतात. आणि आचार्य विनोबा भावेचं उदाहरण सांगितलं, पण त्यांनी एक वाक्य म्हटलं आणि मग माझा राजकारणाचा प्रवास थांबला नाही. अन्यथा माझ्या मनात होता तर सोडलं पाहिजे, आपण काहीतरी नोकरी किंवा व्यवसायात जावं. ते म्हणाले असं आहे सुधीर की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या वाहतात, समुद्र गोड होत नाही, हे तुझं म्हणणं खरं आहे, पण अजूनही नद्यांनी वाहनं सोडलं नाही आहे आणि समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि ते पुन्हा गोड पाणी होतं. आणि म्हणून राजकारणात सुद्धा चांगल्या गोष्टी घडणारच नाही असा विचार तू आयुष्यात करू नको. मग मी राजकारणात कायम राहिलो. पण तेव्हा प्रश्नोत्तर व्हायची, आता प्रश्नोत्तर होत नाही एवढाच भाग आहे. आता खरं तर फार कमी काळ आहे